मोठ्या निर्धारानं ओंजळ दूर करून तिनं नेत्रवर उचलले मात्र आणि दुसऱ्याच क्षणी पुत्रा असा टाहो फोडून ती संवेदनशून्य होऊन खाली कोसळू लागली. मी तिला सावरली. हो, आता मीच एकटा तिला जीवनभर सावरणार होतो. युद्धाचा 18वा दिवसही संपला. भीमाने दुर्योधनाची मान चिरवून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. पांडवांना निर्विवाद विजय प्रस्थापित झाला. 19व्या दिवसाच्या मावळतीच्या लांबट पडछाया रणक्षेत्रावर अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. समरांगणभर प्रेताचा खचच खच पडला होता. आमीन टेकडीच्या थेट थेट पायथ्यापर्यंत अशी वीतभर सुद्धा जागा मोकळी नव्हती की तिच्यावर प्रेत पडलेले नव्हतं. दूरवर एक शुभ्र अश्व दिसत होता मात्र बसलेला. माझं कुतूहल जागृत झालं आणि मी त्या घोड्याच्या दिशेने चालू लागलो. केव्हाचा तरी मी कर्णाचं कलेवर धुंडाळत होतो. घोड्याजवळ येताच मला आश्चर्याचा धक्का बसला. माझी शंका खरी ठरली. तो कर्णाचा वायुजित होता आणि धन्याच्या शवाजवळ अद्याप बसून होता. शेपटाची चौरी धन्याच्या मुखावर ढाळीत. माझा ऊर भरून आला. पाझरलेल्या डोळ्यांनी मी त्या मूक जनावराला पाहून घेतलं. पांडवांच्या विजयाचं उरलेलं सुरलं समाधानही आता नाहीसं झालं होतं. वाटत होता तो नियतीचा अनाकलनीय विस्मय. उजव्या हातातला आसूड डाव्या हातात घेत मी पुढं झालो. प्रेमभरानं त्या जनावराला थोपटलं तसं त्याचं शुभ्र कातळं शरीरभर थरारलं. सारथी म्हणून असलेल्या माझ्या अनुभवाचा उपयोग झाला. चकचक करून संकेत करताच ते जातिवंत जनावर उमगलं आणि खूर जमिनीवर बळानं रोवून पटकन उठून उभं राहिलं. त्याच्या धन्याचा सोनेरी मृतदेह मी अलगद उचलून त्याच्या विशाल पाठीवर आणून ठेवला. धन्याची अखेरची दौड नीट सांभाळून न्यावयास हवी या काळजीनं तो वायुजित अश्व आता मंद संथ चालू लागला. आम्हाला आमीन टेकडी चढून जायचं होतं. वाटेत मी कृपाच्या शिबिरातून जळणारा पलिता बरोबर घेतला आणि मी आणि वायुजित टेकडी चढून वर आलो. त्यावेळी अंतर्धानीच्या सूर्यनारायणाची अस्पष्ट कोर क्षितिजावर डुबली. टेकडीच्या या माथ्यावर एक विस्तीर्ण काळा कातळ पसरलेला होता. अग्निसंस्काराचं साहित्य अगोदरच तिथं तयार ठेवण्याची व्यवस्था मी केली होती. त्या कुमारी भूमीवर चंदनाच्या मोळ्यांची चिता रचलेली होती. वायुजिताच्या पाठीवरून मी माझा कर्ण उचलला आणि सरणावर ठेवला. पलिता हातात घेऊन मी क्षणभर त्याचं मुख न्याहाळण्याचा प्रयत्न केला. थरथरत्या हातानं पलित्याची ज्योत लाकडाच्या चावडीला भिडवली. थोड्याच वेळात ज्वालांचे पिवळे तांबडे अग्निपक्षी आकाशात झेपावू लागले. अग्निकेंद्रातून जन्माला आलेला तो आकाशपुत्र जीवनभरची आग पचवून आता शेवटी अग्निमय होणार होता. तसा वायुजित खिंकाळून थैथयाट करू लागला. मी हातातील पलिता खिन्नपणे चितेत फेकला आणि त्या जनावराजवळ आलो. त्याला सांभाळायला हवं होतं. मी त्याला चुचकारलं आणि त्याची आयाळ कुरवाळू लागलो. मलाही त्याची सोबत हवीशी वाटू लागली. माझं मन सुन्न होतं. बधीर मनानं मी चितेकडं बघत होतो आणि वायुजिताची आयाळ पुन्हा पुन्हा कुरवाळीत होतो. एकाएकी तो श्वेत अश्व फुरफुरला आणि कान टवकारून आम्ही आलो होतो त्या वाटेकडं मान वळवून पुन्हा पुन्हा पाहू लागला. शुभ्र वस्त्र धारण केलेली एक स्त्री हळूहळू पुढे येत होती. मी चरकलो. ती वृषाली होती. एकटक अचल डोळे, अंगावरची वस्त्र ओली. एक धीम पाऊल टाकीत ती येत होती. आकाशकन्येसारखी. तिचे दोन्ही हात जोडलेले होते. इकडं तिकडं कुठंच न पाहता ती थेट चितेजवळ आली. चितेजवळ जात होती. पांढऱ्या पाषाणाच्या चालत्या मूर्तीसारखी. एखाद्यावरचं अंशुक पडून गेल्याचं भानही तिला नव्हतं. खांद्यावरचं अंशुक पडून गेल्याचं भानही तिला नव्हतं. माझ्या समोरून ती पुढं गेली आणि तडक समोरच्या चितेत शिरली. मी स्तंभित झालो. भान आल्यावर मी वृषालीला मनोमन आशीर्वाद दिला. आसूडाच्या दंडानं तिचं अंशुक चितेत टाकण्यासाठी उचललं. पदराला गाठ पाहून ते मी चितेत न झोकता आश्चर्याने मागं घेतलं. अग्निप्रवेश करून पतीला चिरालिंगन देण्यास निघालेल्या सतीला हा मोह तरी कशाचा? शंकेने मी गाठ सोडली. खापराचा तुकडा, फुटक्या घड्याचा एक तुकडा. मी संभ्रमित झालो. कर्णाचे अंत्यसंस्कार आणि वृषालीचं आत्मसमर्पण यांची स्मृती म्हणून जवळ राहू द्यावा या इच्छेने मी तो तुकडा चितेत फेकून देण्यासाठी उंचावलेला हात
तसाच हात खाली घेतला आणि तो तुकडा माझ्या पितांबराच्या शिवात बांधून घेतला. आसूड खांद्यावर टाकून वायुजिताचा कंठबंध पकडून मी परत निघालो. टेकडीची उतरू लागलो. त्यावेळी माझ्या शोधात असलेले पांडव चितेच्या ज्वाला पाहून टेकडीवर धावत येत असलेले मला स्पष्ट दिसत होते. कारण फरफरणाऱ्या फलिताची संख्या 5 होती. ते पांडवच होते. पण आता उशीर झाला होता. फार फार उशीर झाला होता.